नमस्कार. आज आपण भारतातील प्रसारमाध्यमांच्या एका अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट पाहणार आहोत. कधी विचार केलाय की जेव्हा इंटरनेट नव्हतं तेव्हा अख्खा देश एकच गोष्ट एकाच वेळी कशी ऐकत असेल? चला तर मग बघूया. हाताने लिहिलेल्या पत्रांपासून ते लाखो लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या आवाजापर्यंत माहितीचा हा प्रवास नेमका कसा होता? या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? आधी बघूया प्रसारमाध्यमे आणि इतिहासाचं नातं, मग वृत्तपत्रांचं युग, त्यानंतर रेडिओचा काळ आणि मग आपल्या लाडक्या दूरदर्शनचं आगमन. आणि शेवटी हा सगळा इतिहास आजच्या काळात महत्त्वाचा का आहे हेही समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया मूळ संकल्पनेपासून की प्रसारमाध्यमे आणि इतिहास यांचं नातं नेमकं आहे तरी कसं? प्रसारमाध्यम म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर असं कुठलंही साधन जे एखादी गोष्ट किंवा माहिती खूप कमी वेळात खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचवतं. मग ते वृत्तपत्र असो, रेडिओ असो किंवा मग टीव्ही. आणि गंमत बघा, प्रसारमाध्यमं फक्त इतिहासाबद्दल आपल्याला सांगतात असं नाही, तर ते स्वतःच इतिहासाचा एक भाग बनतात. त्या काळातले लेख, बातम्या हे सगळं म्हणजे एक प्रकारे इतिहासाची नोंदच आहे, नाही का? तर या सगळ्याची सुरुवात झाली छपाईपासून, प्रिंटिंगपासून. विचार करा, हे एक असं क्रांतिकारक तंत्रज्ञान होतं ज्याने बातम्या आणि विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची पद्धतच बदलून टाकली. असं काहीतरी जे त्याआधी कधीच घडलं नव्हतं. या प्रवासातले काही महत्त्वाचे टप्पे पाहूया. सगळ्यात आधी 1780 मध्ये आलं बेंगॉल गॅझेट, भारताचं पहिलं इंग्रजी वृत्तपत्र. त्यानंतर 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण सुरू केलं, आपलं पहिलं मराठी वृत्तपत्र. आणि मग पुढे केसरीसारख्या वृत्तपत्रांनी तर सामाजिक आणि राजकीय जागृतीचं मोठं काम केलं. आणि हे आहेत ते दोन महत्त्वाचे चेहरे, जेम्स हिकी आणि बाळशास्त्री जांभेकर. खरं तर यांनीच भारतात माहितीच्या प्रसाराचा पाया रचला. त्या काळातल्या वृत्तपत्रांचं ध्येय फक्त बातम्या देणं नव्हतं, तर सामाजिक, राजकीय घटनांची माहिती देणं, लोकांमध्ये जागृती निर्माण करणं, देश-विदेशात काय चाललंय यावर चर्चा घडवून आणणं आणि ज्ञानाचा स्रोत बनणं, हे सगळं त्यांचं काम होतं. वृत्तपत्रांनंतर आलं एक नवीन तंत्रज्ञान, असं तंत्रज्ञान जे अंतर आणि साक्षरतेसारखे अडथळेही पार करू शकत होतं. हो, बातम्या बोलायला शिकल्या. रेडिओच्या आगमनानं देशातल्या लोकांना एकमेकांशी जोडण्याची पद्धतच पूर्णपणे बदलून गेली. आणि मग 8 जून 1936 रोजी स्थापना झाली ऑल इंडिया रेडिओची, म्हणजेच आपल्या आकाशवाणीची. आकाशवाणी खरं तर देशाचा अधिकृत आवाजच बनली. मग भारत काय ऐकायचा? तर बातम्या, नेत्यांची भाषणं, मनोरंजनाचे कार्यक्रम, शेतकरी आणि कामगारांसाठी खास कार्यक्रम. आणि हो, विविध भारती तर होतच, तब्बल 24 प्रादेशिक भाषांमध्ये कार्यक्रम प्रसारित व्हायचे. यानंतर आली एक मोठी क्रांती, ज्याने चालती बोलती चित्र थेट लोकांच्या घरात आणली. आणि इथूनच एका खऱ्या राष्ट्रीय अनुभवाची सुरुवात झाली. 1959 मध्ये राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दिल्लीत पहिलं दूरदर्शन केंद्र सुरू झालं. आणि मग 1982 मध्ये तर रंगी टीव्ही आले, ज्यामुळे बघण्याचा अनुभवच बदलून गेला. दूरदर्शनने तर इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यात खूप मोठी भूमिका बजावली. रामायण, महाभारत, भारत एक खोज आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान व्यक्तींवरील मालिका, या सगळ्यांनी तर संपूर्ण देशाला एकत्र टीव्ही समोर बसवलं होतं. आणि गंमत म्हणजे या मालिकांनी फक्त मनोरंजन नाही केलं, त्यांनी इतिहासाला जिवंत केलं. त्या काळातलं वातावरण कसं असेल, तिथलं सामाजिक जीवन, लोकांची वेशभूषा, अगदी शस्त्रास्त्रसुद्धा, हे सगळं समजायला लोकांना खूप मदत झाली. जणू काही भूतकाळच डोळ्यासमोर उभा राहिला होता. बरं, मग या सगळ्या प्रवासातून आपण शिकायचं काय? हा इतिहास आजच्या काळात महत्त्वाचा काय? जेव्हा आपण या सगळ्या प्रवासाकडे मागे वळून पाहतो, तेव्हा प्रसारमाध्यमांच्या कामात एक समान धागा दिसतो. कोणती आहेत ही मुख्य कार्य? पहिलं, माहिती देणं, लोकांपर्यंत बातम्या आणि सत्य पोहोचवणं. दुसरं, शिक्षित करणं, म्हणजे ज्ञान देऊन सामाजिक जागृती वाढवणं. आणि तिसरं, लोकांना एकत्र आणणं, एक सामायिक सांस्कृतिक अनुभव तयार करणं. आजच्या या अमर्याद माहितीच्या जगात हा इतिहास आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतो. ती म्हणजे एका केंद्रित आणि विश्वासार्ह आवाजात किती ताकद असू शकते. Like, share, and subscribe now and learn smart.